घाटंजी तालुक्यातील अंजीमध्ये काही तरुणांनी दिलेल्या धमकीचा धसका घेत एका तरुणानं आत्महत्या केली। या घटनेच्या चौकशीत घाटंजी पोलीस योग्य रीतीने तपास करत नसल्याने आदिवासींनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता। संतोष महादेव भोयर आणि निखिल भोयर यांच्यात भांडण होऊन हाणामारी झाली। यात भोयर भावंडानं सागर सलाम याला जीवे मारण्याची धमकी दिल्यानं सागर सलामनं फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून देखील 12 दिवस उलटून गेले, मात्र अद्याप पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही। यामुळे आदिवासी बांधवांनी घाटंजी पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत निवेदन सादर केलं आहे। जन आक्रोश महामोर्चा अंजीचं जे 306 जे प्रकरण आहे त्या प्रकरणामधले जे आरोपी आहेत भोयर कंपनी त्यांना वास्तविक त्याच दिवशी अटक करायला पाहिजे होती। गंभीर गुन्हा आहे। पुरावे उपलब्ध असताना सर्व घटना स्पष्ट असताना त्या दिवशी आरोपींना पळून जाण्यासाठी संधी का दिली? यामुळे तीव्र असंतोष लोकांमध्ये निर्माण झाला आणि यावरून प्रस्थापितांना गर्भश्रीमंतांना पोलीस खात्यामार्फत सवलत दिल्या जातं, त्यांना पाठीशी घातल्या जातं आणि सर्वसामान्य आदिवासी माणूस असेल तर ताबडतोब गाडी जाऊन त्यांना घरून उचलून आणल्या जातं। हा भेदभाव कायद्याने आदिवासींच्या बाबतीमध्ये दिसून आला आणि म्हणून मृतकाच्या आईवडिलांना आदिवासींना न्याय मिळावा म्हणून आजचा हा जन आक्रोश मोर्चा गोंडवाना संग्राम पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे। जो घडला होता 306चा अंजी नृसिंहामध्ये ज्या मुलांनी फाशी घेऊन आत्महत्या केली होती त्या फाशीस जे कारणीभूत होते 2 आरोपी त्यांना आम्ही आज रोजी अटक केलेली आहे। त्यानंतर आम्ही आज रोजी त्यांना अटक केलेलं आहे आणि त्यांना कोर्टात हजर करण्यात येते। तपास हा पोलीस उपअधीक्षक श्री व्यंजने साहेब हे करत आहेत आणि त्यांच्या विरुद्ध लवकरच दोषारोपपत्र दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टात गुन्हा चालवून त्यांना कशी जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल या दृष्टीनं पोलीस प्रशासन तपास करेल।